नमस्कार. आज आपण पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी दुधाची जी साय निघते त्यापासून तूप कसं बनवायचं ते बघणार आहोत. मार्केटच्या तुपात आणि घरच्या तुपात खूप फरक राहतो. असं रवेदार तूप आपण घरच्या घरी बनवणार आहोत. त्यासाठी मी काय केलं आहे, 10 ते 12 दिवसाची जी दुधाची साय होती ती साचवून ठेवली होती. ती साय आपण थोडी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. जसं मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. त्यामध्ये थोडंसं पाणी घालू. पाणी मी एकदाच घातलेलं आहे, वारंवार पाणी घालण्याची गरज नाही. हे बघा, लोणी सगळं वेगळं निघालं आहे आणि पाणी वेगळं केलं आहे. पातेल्यामध्ये आपण ज्या पातेल्यामध्ये तूप करणार आहोत त्याच पातेल्यात मी लोण्याचा गोळा टाकलेला आहे, जेणेकरून आपली भांडीसुद्धा जास्त खराब होणार नाहीत. थोडं करून मी सर्वच साय मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल, माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये परत फिरवून घेऊयात. पाणी मी दुसऱ्यांदा अजिबात वापरलेलं नाही, तेवढ्याच पाण्यात, आणि भांडीसुद्धा जास्त खराब झालेली नाही आहेत. आता सगळं लोणी एका पातेल्यात काढून त्यातलं जेवढं एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून घेऊ आणि त्यामध्ये थोडासा बर्फ घालू. बर्फ घातल्याने काय होतं, जे लोण्यामध्ये एक्स्ट्रा पाणी राहतं ते निघून जातं. आणि अशा पद्धतीने जर तूप बनवलं तर त्यामध्ये बेरी अजिबात शिल्लक राहत नाही. तुम्ही ही पद्धत नक्की एकदा ट्राय करा. एक्स्ट्रा पाणी पुन्हा काढून घेतलेलं आहे, त्यातला बर्फसुद्धा काढून घेतला आणि गॅसवर ठेवलेला आहे. मी गॅसचा फ्लो मोठा केलेला आहे. आपल्याला तूप हे सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली चिकटणार नाही. मी स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. तुम्ही त्या तूप बनवण्यासाठी थोडंसं जाडसर भांडं घेऊ शकता, पातेलं, कढई, ज्याने काय होतं, खाली चिटकत नाही, जळत नाही पातेलं. या तुपामध्ये मी 3 ते 4 तुळशीची पानं घालत आहे. तुळशीची पानं घातल्याने काय होतं, तुपाला एक छानसा कलर येतो आणि तूप जास्त दिवस खराब होत नाही, जास्त दिवस टिकतं. सारखं हलवत राहायचं आहे. हे बघा, तूप आता सुटायला लागलं आहे, साईपासून वेगळं व्हायला लागलेलं आहे. तुपाला छानसा कलर पण आला आहे. जर अशा पद्धतीने तूप बनवलं तर अगदी 5च मिनिटात तूप तयार होतं. जास्त वेळ पातेल्यात आपल्याला ठेवावं लागत नाही, जास्त वेळ गॅससुद्धा वाया जात नाही. हे बघा, थोडा सोनेरी कलर झाला आहे, म्हणजे आपलं तूप जवळजवळ झाल्यासारखंच आहे. आता आपण गॅस थोडा कमी करूया, मंद आचेवर ठेवू. तूप झालंय हे कसं कळतं, तर हा फेस दिसतोय तुम्हाला, हा फेस जसा वर यायला लागतो, समजायचं आपलं तूप तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया आणि साईडला जे चिटकलेलं आहे ते काढून घेऊ. आता मी हे चहाच्या गाळणीने एका भांड्यामध्ये काढून घेते आहे. हे बघा, मस्त तुपाला कलर आलेला आहे.
विकतचं तूप परवडत नाही, त्यामुळे आम्ही घरच्या घरीच तूप बनवत असतो. हे बघा छान किती कलर आलाय. थंड झाल्यावर असं रवेदार तूप दिसतंय.